नमस्कार. माझ्या सर्व होणाऱ्या प्रेमळ आईंचं मायेच्या गोष्टी या सुंदर मालिकेत पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज पुन्हा काही निवांत क्षण फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या गोजिऱ्या बाळासाठी. आरामात बसा, हळूच तुमचा हात तुमच्या पोटावरती ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आज मी आपल्या बाळाला एका लहानशा राजपुत्राची गोष्ट सांगणार आहे, ज्याच्या मनात दुःख होतं पण त्याहून मोठी श्रद्धा होती. ही कथा आपल्याला शिकवते की मनापासून केलेला प्रयत्न आणि देवावरील विश्वास कधीच वाया जात नाही. चला आजची सुंदर गोष्ट ऐकूया. खूप वर्षापूर्वी राजा उत्तनपाद नावाचा एक न्यायप्रिय राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. पहिल्या राणीचं नाव होतं सुनीती. ती प्रेमळ, शांत आणि दयाळू होती. आणि दुसऱ्या राणीचं नाव होतं सुरुची. ती राजाची प्रिय होती. सुनीतीचा मुलगा होता ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा होता उत्तम. एक दिवस राजा आपल्या सिंहासनावरती बसला होता. लहान उत्तम धावत आला आणि प्रेमाने बाबांच्या मांडीवर जाऊन बसला. हे पाहून ध्रुवलाही वाटलं मीही बाबांच्या मांडीवर जाऊन बसावं. तो आनंदाने पुढे गेला, पण तितक्यात राणी सुरुचीने त्याचा हात धरला आणि त्याला खाली ढकललं. ती कठोर शब्दात म्हणाली, ध्रुवा, या मांडीवर बसायचं असेल तर आधी माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. हे ऐकून ध्रुवच्या डोळ्यात पाणी आलं. तो काहीही न बोलता धावत धावत आपली आई सुनीतीकडे गेला. आईने त्याला जवळ घेतलं, त्याचे अश्रू पुसले. ध्रुव रडत म्हणाला, आई, बाबा मला का जवळ घेत नाही? सुनीतीच्याही डोळ्यात पाणी आलं, पण तिने मन कठोर केलं. ती प्रेमाने म्हणाली, बाळा, कोणावरही राग धरू नकोस. देवाने आपल्या प्रत्येकासाठी काहीतरी सुंदर ठरवलं आहे. आपण चांगलं वागायचं आणि देवावरती विश्वास ठेवायचा. ध्रुवाने निरागसपणे विचारलं, आई, देव कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. सुनीती म्हणाली, बाळा, देव सर्वत्र आहेत, पण त्यांना भेटण्यासाठी मन शुद्ध असावं आणि भक्ती खरी असावी. त्या रात्री ध्रुवाने एक मोठा निर्णय घेतला. तो एकटाच जंगलात निघाला. रस्त्यात त्याला नारद मुनी भेटले. त्यांनी विचारलं, बाळा, एवढ्या लहान वयात तू जंगलात का आलास? ध्रुवाने सगळा प्रसंग सांगितला. नारद मुनी त्यांच्या निर्धाराने भारावून गेले होते. त्यांनी ध्रुवाला मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुवाने जंगलात कठोर तपश्चर्या सुरू केली. दिवस गेले, महिने गेले, थंडी आली, उन्हाळा आला, पावसाळा आला, पण ध्रुवाचा जप काही थांबला नाही. त्याचं मन फक्त भगवान विष्णूंमध्येच रमलं होतं. शेवटी भगवान विष्णू त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ हास्य होतं. ते म्हणाले, ध्रुवा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. सांग, तुला काय हवं आहे? ध्रुव नम्रपणे म्हणाला, प्रभू, मला अशी जागा द्या जिथून मला पुन्हा कधीही कोणीही उठवू शकणार नाही. भगवान विष्णू हसले. ते म्हणाले, ध्रुवा, तुझी ती इच्छा पूर्ण होईल. आजपासून तू आकाशातील सर्वात स्थिर तारा म्हणून ओळखला जाशील. सर्व तारे तुझ्या भोवती फिरतील, पण तू अढळ राहशील. आणि त्या दिवसापासून ध्रुव तारा झाला. आजही रात्रीच्या आकाशात ध्रुव तारा आपल्याला श्रद्धा, चिकाटी आणि अढळ विश्वासाची आठवण करून देतो. आजच्या गोष्टीचा बोध, आयुष्यात कोणी आपल्याला कमी लेखलं तरी दुःखी होऊ नका. रागाने उत्तर देण्यापेक्षा स्वतःला घडवा, श्रद्धा ठेवा, मेहनत करा आणि तुमच्या ध्येयावरती विश्वास ठेवा. योग्य वेळी यश स्वतः तुमच्याकडे येईल. आपल्या बाळासाठी काही प्रेमाचे शब्द बोलूया. आता हात हळूहळू तुमच्या पोटावरून फिरवा आणि प्रेमाने म्हणा, माझ्या गोजिऱ्या बाळा, तुझ्या मनात नेहमी श्रद्धा राहो, तू धैर्यवान हो, तू चिकाटीने प्रयत्न करणारा हो. कोणाच्याही शब्दाने तुझा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नकोस. तुझं मन प्रेमळ, शांत आणि अढळ राहो आणि देवाचे आशीर्वाद तुझ्यावरती सदैव राहो. आजची गोष्ट इथेच संपते, पण ध्रुवासारखा आपणही संकटांना घाबरायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि चांगुलपणाचा मार्ग कधीच सोडायचा नाही. उद्या पुन्हा भेटूया मायेच्या गोष्टीमधील आणखी एका प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या बाळाशी रोज प्रेमाने संवाद साधा. धन्यवाद.